टीम इंडियाने हस्तांदोलन करणं टाळलं. ड्रेसिंग रूमचा दरवाजाही तोंडावर केला बंद. पाकिस्तानचे खेळाडू पाहत राहिले मन जिंकणारे फोटो. आशिया चषक 2025 स्पर्धेच्या साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 विकेट्सनी धुव्वा उडवला. दुबईच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या या सामन्यात पाकिस्ताननं भारतासमोर 128 धावांचं सोपं लक्ष्य ठेवलं होतं. भारतानं हे आव्हान 16व्या षटकात पार केलं. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे भारतानं पाकिस्तान विरुद्ध खेळू नये अशी अनेक देशवासियांची भावना होती. मात्र सरकारनं बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याची BCCIला परवानगी दिल्यानं आशिया चषकात खेळवण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला. BCCIनं परवानगी दिल्यानंतर देशभरातून अनेक चाहत्यांची पाकिस्तान विरोधात खेळू नका अशी भावना व्यक्त केल्या. देशभरातून विविध प्रतिक्रिया येत होत्या. या भारतीयांच्या भावनेचा आदर टीम इंडियाच्या खेळाडूंनी ठेवला. दुबईच्या मैदानात टीम इंडियानं दणदणीत विजय साजरा केला. तसेच विजयानंतर टीम इंडियानं पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं टाळलं. भारत आणि पाकिस्तान सामन्याची जेव्हा नाणेफेक झाली तेव्हा देखील सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधारासोबत हस्तांदोलन केलं नाही. त्यानंतर सामन्यात विजयी षटकार ठोकता सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे एकमेकांना अभिनंदन करत मैदानाबाहेर गेले. भारताच्या इतर खेळाडूंनी एकमेकांना हस्तांदोलन करत ड्रेसिंग रूमचा रस्ता धरला आणि या दरम्यान पाकिस्तानचे सर्व खेळाडू हस्तांदोलन करण्यासाठी वाट बघत होते. परंतु भारताचे सर्व खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये जात दरवाजा बंद करून टाकला. भारताच्या खेळाडूंची ही भूमिका पाहता पाकिस्तानचे सर्व खेळाडूंनी देखील त्यांच्या ड्रेसिंग रूमचा रस्ता धरला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.